या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. राज्यसभेच्या 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मास्टर स्ट्रोक खेळत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य घरातून आलेल्या वाघमारेंना संधी देत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. ज्योती वाघमारे यांच्या रूपाने सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे वाघमारेंना दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी भाजपकडून 4 नावे जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना संधी दिली तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य प्रवक्ता ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत होती. मात्र शिंदे यांनी सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्या वाघमारेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जागांसाठी 7च उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही निवड बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.